नमस्कार मंडळी, मी आर्या नवले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत गाव बोलताय पॉडकास्ट सिरीजच्या भाग 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आजच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव येथे जाणार आहोत. चला. नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो आहोत धोंडेगावमध्ये. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आज आपण धोंडेगावातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. 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 माझे नाव प्रवीण बाबुराव बेनकोळी, सरपंच धोंडेगाव. नमस्कार. मी ग्रामपंचायत अधिकारी धोंडेगाव, श्री लिंगराज जंगम. तर सर, मी तुम्हाला आज या अभियानाअंतर्गत काही प्रश्न विचारणार आहे. तुमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या. आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत आम्ही गावाने भाग घेतला. 17 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही ग्रामसभा बोलवून ग्रामस्थांना अभियानाबाबत माहिती दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवारसाहेब, आपल्या गटविकास अधिकारी नावणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये मुख्य पंचायत राज अभियानाबाबत कामं सुरू आहे. त्यामध्ये आम्ही शाळा डिजिटल करणे, अंगणवाडी डिजिटल करणे, गावाचं सुशोभीकरण करणे, तसंच आम्ही CSRमधनं चौक सुशोभीकरण करणे आणि गावामध्ये वृक्ष लागवड करणे, गावाची साफसफाई करणे, तसेच महिला बचत गट स्थापन करून त्यांच्या थ्रू श्रमदानातून आम्ही गावामध्ये अनेक उपक्रम राबवले. तसेच आरोग्य तपासणी मुख्यमंत्री पंचायत अभियान अंतर्गत आम्ही कामे राबवलेली आहे. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न हा असेल, सुशासनयुक्त पंचायत म्हणजे काय? मॅडम, सुशासनयुक्त पंचायतमध्ये आम्ही प्रथमतः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आम्ही प्रथमतः गावामध्ये नागरिकांना स्वतःच्या घरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पहिले आम्ही आमची ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार केली. आम्ही ग्रामपंचायतमध्ये आपले सेवा केंद्र सुरू केलं. आपले सेवा केंद्र अगोदर पण सुरू होतं, त्यामधल्या ज्या सुविधा आहेत त्या जास्त प्रमाणात आम्ही वाढवल्यात अभियान काळामध्ये. त्यामध्ये आम्मी सर्व ग्रामपंचायतीची जी दाखली होती ती 7 प्रकारचे दाखले ग्रामपंचायतमध्ये दिले. आम्ही पूर्ण डिसेंबर पर्यंत आम्ही ग्रामपंचायतीमध्ये 776 दाखले आम्ही नागरिकांना उपलब्ध करून दिले, मोफत उपलब्ध करून दिले. त्यानंतर आम्ही इतर सेवा केंद्रांतर्गत इतर डिपार्टमेंटच्या म्हणजे आरोग्य विभाग असेल किंवा रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल, उत्पन्नाचे दाखले असेल, नागरिकांना इथे सेवा केंद्रामार्फत आमच्या सेवा केंद्रामार्फत त्यांना आम्ही उपलब्ध करून दिलं सेवा यामध्ये. त्यामुळे नागरिकांचा पैसाही वाचला आहे आणि वेळही वाचला यामध्ये. सोबतच आम्ही सुशासनयुक्त पंचायत म्हणजेच नागरिकांना सगळ्या सेवा म्हणजे फक्त ऑनलाईन सेवा असेल असंच नाही, जन्मदाखले असतील किंवा इतर सुविधा, तर त्यासोबतच आम्ही सगळ्या शासकीय यंत्रणा जेवढ्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे त्यांना एकत्रित बोलून आम्ही दर गुरुवारी किंवा शुक्रवारी सायंकाळी आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सायंकाळी मिटिंग घ्यायचो. नागरिकांच्या समस्या आम्ही त्यामध्ये सोडवल्यात. सोबतच सुशासनयुक्त पंचायत म्हणजेच सर्व सुविधा, सर्व डिपार्टमेंटच्या सुविधा नागरिकांना घरपोच मिळाव्यात. या अभियान काळात नागरिकांना सर्व सुविधा, आरोग्य सुविधेपासून सर्व आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचून दिल्यामुळे नागरिक आज खुश आहेत. शासनाबाबत त्यांची अस्मिता वाढलेली आहे, गावाबद्दल अस्मिता वाढली, गावामध्ये त्यांचे सहकार्य वाढलेले. तुम्ही लोकसहभाग आणि श्रमदानाची संकल्पना गावकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवली? मॅडम, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जेव्हा गावी सुरू केलं, प्रथमतः मी ग्रामसभा घेतली. त्यामध्ये आम्हाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, तसेच आमच्या गटविकास अधिकारी मॅडम यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलेलं होतं. त्यानुसार आम्ही नागरिकांपर्यंत पोचताना आम्ही सर्व शासकीय यंत्रणा सोबत घेतली, बचत गटाच्या काही सदस्य आम्ही सोबत घेतल्या आणि नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना ही संकल्पना पहिले समजून सांगितली की श्रमदान किंवा लोकवर्गणी किंवा आपल्याला गावासाठी काही वेगळा हेतू काय करू शकतो. त्यासोबतच आमच्याकडे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा इतर काही संस्था होत्या ज्या बाहेरगावच्या संस्था आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांच्याकडनं आम्ही काही वस्तू स्वरूपात मिळवल्यात. त्यामध्येच आम्ही संजीवनी हार्ट इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी आमच्या गावामध्ये गावाचं सौंदर्यीकरण वाढावं यासाठी गावामध्ये चौक सुशोभीकरण केलं. चौक सुशोभीकरण करत असताना त्यांनी 12 लाख रुपये त्यामध्ये खर्च केलेत. त्यामध्ये सोबतच मॅडम आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या निधीतनं काही श्रमदानातनं काही लोकवर्गणी जमा झाली, यातनं आम्ही
वेगवेगळे थीमॅटिकल आम्ही गाव करायचं ठरवलं. गावाला पहिले सर्व जेवढी घरकुलं आहेत त्यांना एकच कलर ठेवावं अशी आम्ही एक संकल्पना ठेवली. ते लाभार्थीची मीटिंग घेतली, त्यांनी पण ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे आम्ही पिंक कलर प्रत्येक घरकुलाला ठेवला. सोबतच आमचे जेवढी काही गावातले रस्ते आहेत त्यांना आम्ही पिंक कलर दिला, झाडांना पिंक कलर दिला आहे. त्यासोबत आमचं गाव त्यामुळे आम्ही गुलाबी गाव म्हणून आमचं आता लवकरच घोषित होईल. सोबतच आम्ही मॅडम त्यामध्ये आम्ही ज्यावेळेस लोकवर्गणी जमा करत असताना आम्ही आश्रमशाळेवर आमच्याकडे एक माध्यमिक शाळा आहे, आश्रमशाळा आहे, तिथे आम्ही रचना ट्रस्ट नाशिक यांच्याकडे आम्ही एक मागणी केली होती की तिथे आमच्याकडे एक वेगळा उपक्रम त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुचवला होता. त्या उपक्रमाअंतर्गत तिथे आश्रमशाळेमध्ये इलेक्ट्रिक व रोबोटिक रूम, त्यानंतर ऊर्जा व प्रकल्प, गृह आरोग्य आणि शेती व पशुधन व अभियांत्रिकी असे अभ्यासाचे स्वतंत्र कक्ष तयार केले. जे कॉलेजनंतर मुलांना उपलब्ध होता ते आम्ही 5वीच्या मुलांपासून त्यांना ते उपलब्ध करून दिले. तिथं दिवसा म्हणजे आठवड्यातनं 1 तास त्या मुलांना तिथे त्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आपण त्याप्रमाणे आपण ते बघू शकता. सोबतच आम्ही अग्रवाल सभा म्हणून नाशिकला एक सेवाभावी संस्था आहे, त्यामार्फत आम्ही शाळेला गणवेश उपलब्ध करून दिले, रंगीत ड्रेस उपलब्ध करून दिले. 378 मुलांना आम्ही ते उपलब्ध करून दिले. सोबत त्यांना स्वेटर उपलब्ध करून दिले. त्यासोबतच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक संकल्पना होती की एकल महिलांना सन्मान मिळावा. यासोबतच त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत की त्या एक संस्थेने आम्हाला त्या एकल महिला ज्या आहेत त्यांना 151 महिलांना त्यांनी हिवाळ्यामध्ये ब्लँकेट्स उपलब्ध करून दिले. सोबतच आमच्या सरपंच साहेबांनी यावेळेचं ध्वजारोहण स्वतः टाळून 26 जानेवारीचं ध्वजारोहण एकल महिलेच्या हस्ते करण्यात आलं. सोबतच आमच्याकडे अभियान काळामध्ये जेवढी काही वेगवेगळे उपक्रम आहेत, आम्ही शाळेसाठी एक वेगळी थीम वापरली. शाळेसाठी थीम वापरताना आदिवासी थीम वापरली. सोबतच जे रंगरंगोटी केली त्यामध्ये आम्ही तिथे जे काही जुने खेळ होते जे आजकालच्या मुलांना माहीत नाही त्या खेळाच्या पेंटिंग केल्या. सोबत चौकामध्ये आम्ही वृद्धांसाठी एक स्वतंत्र विरंगुळा केंद्र तयार केलं. सोबतच इथं लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था नव्हती तर बाल क्रीडांगण तयार केलं. त्यासाठी आम्ही अंगणवाड्या डिजिटल करत असताना फक्त डिजिटल अंगणवाड्या न ठेवतात मुलांना खेळत असताना शिक्षण कसं घ्यावं यासाठी आम्ही अंगणवाडीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले. शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये परसबागा केल्या. सोबतच आम्ही गावामध्ये कुठलीही CCTVची व्यवस्था नव्हती, गावामध्ये CCTV बसवलेत. सोलर सिस्टम शाळांना आणि ग्रामपंचायतीला बसवलेत. सोबतच आम्ही मंदिर आहे ते मारुती मंदिर आहे त्यासाठी लोकवर्गणीतून आम्ही त्याचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे. गावामधली जेवढी काही सार्वजनिक कामं आहेत ती आम्ही या उपक्रमाअंतर्गत केली. सोबतच आम्ही श्रमदान दर आठवड्याला 1 दिवस श्रमदान करत होतो. त्यामध्ये 2 रस्त्याची कामं केलीत आम्ही, त्यानंतर बंधारे बांधलेत यामध्येच. सोबतच आम्ही यामुळे काय झालं की लोकांना स्वतःचं गाव हे वाटायला लागलं. ॲटोमॅटिक गाव स्वतः लोक स्वच्छता गावच ठेवायला लागले, प्रत्येकाचं घर स्वच्छ ठेवायला लागले, गाव स्वच्छता ठेवायला लागले. ह्या अभियानामुळे गावामध्ये लोकांमध्ये फार मोठा बदल झाला असून एकत्रित येणं ही सुरुवात झाली आणि त्यातून आमच्या गावाचा विकास सुरू झालेला आहे. वृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर 2025 पासून आपल्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडेगाव या शाळेने या अभियानात सहभाग नोंदवला. या सहभागासाठी सगळ्यांपर्यंत तळागाळातील सगळ्या व्यक्तींपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत ही अभियान पोचावे म्हणून आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सभा तसेच माजी विद्यार्थी संघ स्थापन करून या अभियानाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवली. आणि या अभियानातून सगळ्यांनीच पालकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच माजी विद्यार्थ्यांनी या अभियानात भाग घेऊन श्रमदान तसेच काही शाळेसाठी वस्तू, शैक्षणिक साहित्य तसेच ज्या गरीब विद्यार्थ्यांना ज्या काही अपूर्तता असतात काही गोष्टींच्या त्या पूर्तता करण्याचे काम आपल्या या ग्रामपंचायतमार्फत सगळ्यांनी केलेलं आहे. नमस्कार, गुड आफ्टरनून. आमच्या समृद्ध
स्वच्छ, सुंदर व आदर्श गाव धोंडेगाव. या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडेगाव येथील मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी सोनाली प्रकाश बेनकोळे आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज हे अभियान आमच्या गावात 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले. या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मुलामुलींसाठी शौचालय, शाळा सुरक्षेसाठी CCTV, डिजिटल अभ्यासासाठी संगणक, प्रोजेक्टर, टॅब हे देखील उपलब्ध करून देण्यात आले. तसेच माझ्या कुटुंबाला देखील या अभियानाअंतर्गत विविध प्रकारच्या मदत उपलब्ध करून देण्यात आली. आमची शाळा, आमचे गाव आमच्यासाठी मोठा अभिमान आहे. गावची नागरिक म्हणून मी गावच्या विकासासाठी नेहमी स्वतःला वाहून घेईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेली कामे, अंगणवाडीची सजावट, बोलक्या भिंती आणि बालस्नेह स्वच्छतागृह आणि परसबाग आणि आपले वाल कंपाऊंड पूर्ण तयार करून दिले आणि बेंचेस मुलांना दिले. आणि गावात एकही कुपोषित बालक नाही. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानातून हा उपक्रम आहे शाळेत खुलेला आहे. गृह आणि आरोग्य ह्या विभागात आम्ही वेगवेगळ्या वस्तू मुलांनी कशा तयार कराव्यात याचं शास्त्रीय पद्धतीने आम्ही सगळं मुलांना शिक्षण देत असतो. मुलांनी उटणं तयार करणे, तसेच वेगवेगळे पदार्थ तयार करणे, चिवडा तयार करणे, लाडू तयार करणे, त्याच्या शास्त्रीय पद्धतीने त्याच्यात काय काय आपण पदार्थ वापरणार, त्याचं वजन किती करणार, हे सगळं त्याच्यात असतं. आपण पुढे जाऊयात, पुढच्या आपण भाग बघूयात. आपला हा आहे शेती आणि पशुपालन विभाग. याच्यात आपण मुलांना शेतीचं काम शिकवतो. शेतीमध्ये आम्ही नुकताच झेंडू लावला होता आणि मिरच्या लावल्या होत्या. त्यामध्ये आम्ही मुलांना कसं पाणी द्यायचं, त्याचं कसं मोजमाप करायचं हे सगळं शिकवतो. आणि हे शिकवण्यासाठी हे शेतकरी जे आहेत जवळच्याच गावात राहतात, हे आपल्याला मदत करतात. त्यांच्याबरोबर आपले शिक्षकही असतात आणि शिक्षक आपल्याला त्याच्यातून आपण काय शिकलो आहे याचं सगळं नोटिंग मुलांबरोबर करतात. या सगळ्या गोष्टीची माहिती आपण मुलांना देतो आणि तो त्यांचा अभ्यासाचाच एक भाग म्हणून काम करतात. हा आहे आपला अभियांत्रिकी विभाग, इंजिनिअरिंग. इथे मुलं वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं शिकतात आणि वेल्डिंगपासून ग्राइंडिंग असेल, ड्रिलिंग असेल, अशा सगळ्या वस्तू मुलं तयार करतात. सगळे मशिनरी हाताळतात. योग्य प्रकारे सुरक्षेची काळजी पण घेतली जाते आणि सगळ्या प्रकारचे आयुधं किंवा साहित्य इथे आमच्याकडे आहेत. इथे आम्ही वर्षभर ह्या मुलांनी वेगवेगळ्या वस्तू, टेबल तयार करणे, हे टेबलसुद्धा मुलांनीच तयार केलेले आहेत. मुलं त्याबरोबर ही शिक्षणही घेतात. वस्तू तयार करण्यापासून त्याचं आरेखन, त्याचं सगळं डिझायनिंग आणि त्यानंतर त्याची प्रोडक्शननंतर त्याचं कॉस्टिंग, हे सगळं मुलं शेवटपर्यंत करतात. आणि ह्या वस्तूची किती किंमत आलेली आहे ही सुद्धा ते मुलं आपण त्याबरोबर गणिताचा भाग म्हणून शिकत असतात. अनेक वस्तू आम्ही अशा शालोपयोगी तयार केलेल्या आहेत कामाच्या. इथे हे जसे सिमेंटचे ढापे केलेले आहेत, हे गावामध्ये चांगल्या तऱ्हेने वापरले जातात. हे सगळे मुलांनीच तयार केलेले आहेत. हा गणपती, शाडू माती आणि आपण POP आणि शाडू माती याच्यात फरक करण्यासाठी आम्ही गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. ऊर्जा आणि पर्यावरण विभाग आहे. ह्या विभागात मुलांना आपण इलेक्ट्रिकचं सगळ्या गोष्टी शिकवत असतो. इलेक्ट्रॉनिक्स मुलं वेगवेगळ्या तऱ्हेने इथे आपले हे बोर्ड तयार करतात, सर्किटचे आहेत. हे सगळे मुलांनी तयार केलेले आहेत सगळं.
स्विचेस तयार करण्यापासून सगळ्या मुलांना इलेक्ट्रिकचं पूर्ण सगळं इथे आपण माहिती दिली जाते. ह्या रूमचं सगळं इलेक्ट्रिफिकेशन हे सगळं मुलांनीच केलेलं आहे. याच्यातून मुलांना ही जी आपण सगळं शिकवलं होतं आणि आमचे जे इन्स्ट्रक्टर आहेत बागुल यांच्या हे स्वतः बी इलेक्ट्रिकल आहेत, हे कार्यकर्ते आहेत आणि संस्थेतर्फे आपल्याला इथे हे कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या तऱ्हेचं ऊर्जा पर्यावरणातलं काम आपण मुलांना इथे शिकवलं जातं. हे जे सगळे आपण उपक्रम करताय ना, याला इन्व्हेस्टमेंटची गरज असते. मग तिथे साधनं लागतात, आपल्याला वेगवेगळ्या मशिनरी लागतात. हे सगळं आम्ही संस्थेने CSRच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान गावी सुरू असून आम्ही नागरिकांनी या अभियानाअंतर्गत सहभाग घेतलेला आहे. या अभियानाअंतर्गत गावामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभिषेका सुरू असून या अभिषेकीचा मुलांना भरपूर फायदा झालेला आहे. पूर्वी येथून 25 किलोमीटर अंतरावर नाशिक येथे मुलांना अभ्यासासाठी जायला लागत होते, परंतु गावात अभ्यासिका सुरू झाल्यामुळे मुलांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टींची बचत झालेली आहे. अभ्यासिका गावात सुरू झाल्यामुळे मुलांना इथंच अभ्यास करायला वेळ मिळत आहे. त्यामुळे मुलांचे स्वप्न सरकारी अधिकारी होण्याचे हे गावातच पूर्ण होणार आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री पवार साहेब व ग्रामपंचायत धोंडेगाव यांचे मनस्वी आभार. नमस्कार, मी डॉक्टर अजित वाडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्र धोंडेगाव येथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आपल्या धोंडेगाव अंतर्गत जवळपास 39 गावांना आपण सेवा देतो प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत. त्याच्यासाठी 12 उपकेंद्र आहेत. 49 कर्मचारी आम्ही कार्यरत आहोत, अधिकारी आणि कर्मचारी. त्याच्यामध्ये धोंडेगाव गावामध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत जवळपास एकूण 1876 लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारतचे कार्ड काढलेले आहेत. त्याच्यापैकी 23 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ देखील घेतलेला आहे. ॲनिमिया मुक्त भारतमध्ये 7 लाभार्थी आपल्याला ॲनिमियाग्रस्त आढळलेले होते. त्यांचा आपण संपूर्णपणे उपचार करून आज रोजी आपलं गाव हे ॲनिमिया मुक्त आहे. जे अपंग लाभार्थी आहेत त्यांचे UDID कार्ड काढायचे असतात, असे 6 लाभार्थी आपल्याकडे होते. आपण 6च्या 6 लाभार्थ्यांचे UDID कार्ड काढण्यास त्यांना मदत केलेली आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामध्ये जे आपल्याला 3 विषय देण्यात आलेले होते ते आज रोजी आपले 100% प्राप्त झालेले आहेत. माझे नाव वैशाली अर्जुन बेंडकोळे, मी CRP म्हणून कार्यरत आहे. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत बचत गट 25 बचत गट तयार केले आणि बचत गटांना शासनाचा लाभ मिळवून दिला आणि महिलांना महिन्याला मीटिंग घेतो. गावामध्ये हे आरोग्याची तपासणी पण महिलांची केली जाते आणि साफसफाईमध्ये पण आम्ही भाग घेतो महिला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.